नमस्कार मंडळी. आपण ज्योतिषशास्त्रामध्ये आधुनिक विज्ञानाचं सहाय्य घेतलं तर आपली जी समज आहे ती अत्यंत स्पष्ट होते. क्लॅरिटी ऑफ थॉट असं ज्याला म्हणतात ती येते. ती काय येते यासाठी आपल्याला 3 टप्प्यात त्याचं विश्लेषण करावं लागतं. एखादी गोष्ट आपण अभ्यासतो, जसं ज्योतिषशास्त्र अभ्यासतो, तेव्हा मानवी मेंदूमध्ये ज्ञानग्रहणाची काय प्रक्रिया आहे, मानवी मेंदूत काय घडतं, हे एक. दुसरं असं की आधुनिक विज्ञानामध्ये मानवी मेंदूशीच समकक्ष, म्हणजे ज्याला न्यूरल नेटवर्क म्हणतात, तसंच्या तसं त्याची कॉपी करणारं एक विज्ञान आलेलं आहे. त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता यामध्ये ते नेमकं काय करतात आणि पत्रिकेत त्यामुळे आपल्याला ते वापरताना काय करावं लागेल, अशा 3 टप्प्यावर आपण ते बघणार आहोत. तत्पूर्वी हे 2 टप्पे जे पहिले सांगितले किंवा पत्रिका, त्याचा एक लेख लिहिलाय, एक शेअर करतो. ते आर्टिकल मी तुमच्या समोर ठेवतो आणि त्याच्या आधारे आपण पुढच्या 2 पत्रिका आपण सोडवणार आहोत. आता हा जो प्रोजेक्ट आहे त्याला मी आई असं नाव दिलंय. आई, AAI असं जेव्हा इंग्लिशमध्ये टाईप करतो आणि त्याचं मराठी भाषांतर होतं ते आपोआपच आई असं होतं. कारण आता हे जे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे ती सर्व ज्ञानग्रहणाच्या गंगेची स्त्रोत आहे, म्हणजे आई आहे. तर काय असतं, मग त्याचं इंग्लिशमध्ये नाव दिलं आहे ते ॲस्ट्रो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे ॲस्ट्रो म्हणून ए वापरला, परत ए वापरला आणि आय वापरला. कृत्रिम बुद्धिमत्तेने, तुम्हाला माहिती आहे की हल्ली आपल्या सर्व क्षेत्रात जबरदस्त प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. खूप जास्त, म्हणजे आपल्या कल्पनेच्याही पल्याड पुढच्या 10-15 वर्षात आपण ज्याची कल्पनाही केलेली नाही त्या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की करेल. आणि म्हणून अ, सुरुवात केली. आणि म्हणून ज्योतिषमती, म्हणजे आपली ज्योतिषशास्त्रातली मती, तुम्हाला ऐकून नवल वाटेल की ज्योतिषमती नावाचं एक केंद्र किंवा एक बिंदू आपल्या मेंदूमध्ये असतो. उजव्या कानाच्या वर, जिथे उजव्या कानाची पाळी संपते तिथे आतमध्ये गेलात तर मेंदूमध्ये ज्योतिषमती बिंदू असतो. ही विवेक, तर्क विवेक बुद्धी आहे, म्हणजे तार्किक पण आहे आणि विवेक बुद्धी पण आहे. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची गती, म्हणजे ज्योतिषमती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची गती यांचा मेळ घालणे आपल्या हिताचे आहे. सावकाश वाचा आणि सावकाश लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. ज्योतिषमती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची मती आणि गती एकत्र आणतोय आपण. आता बुद्धीचं स्वरूप काय आहे, तर तुलना करायची, पॅटर्न, म्हणजे संभाव्यता. पहिल्या 4 गोष्टी जर झाल्या असतील तर पाचवी काय असेल ह्याला म्हणायचं पॅटर्न शोधून पुढील संभाव्यता सांगणे. उदाहरणार्थ, पूर्वी बघा तुम्हाला IQ टेस्ट घेतल्या जायच्या, त्यात त्याचे प्रश्न विचारायचे. हं की 1, 3, 5, 7 पुढे क्वेश्चन मार्क, की आता काय आकडा येईल. तर आपण काय करतो की एक सोडून एक आकडा आहे हे पॅटर्न शोधून काढतो आणि मग म्हणतो की 7 आलाय तर पुढचा 9 आकडा आहे. हे प्रकार, एक्झॅक्टली हा प्रकार, म्हणजे आपण ज्या प्रकारे विचार करतो, ज्या प्रकारे तर्क लावतो तो प्रकार आहे. हं तर या दोन्हीमध्ये काय होतं, तर मानवी मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स आहेत. न्यूरॉन म्हणजे एक छोटासा कण धरू की त्याच्या पुढचं एक ग्रहण करतो ज्ञान, माहितीचा तुकडा, माहितीचा कण. तर मानवी मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स आहेत. त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की ती एकमेकांची जोडून मागच्या न्यूरॉन्सच्या आणि पुढच्या एक ग्राफ तयार होतो, डिझाईन तयार होतं. आणि होतं असं की प्रत्येक युनिटमध्ये, प्रत्येक न्यूरॉनमध्ये एक कण साठवलेला असतो. ते कण जोडले गेले की त्यातून जे चित्र समोर उभं राहतं ते ज्ञान. उदाहरणार्थ, मांजरीचं चित्र मानवी मेंदू पाहतो तेव्हा त्यातला एक न्यूरॉन फक्त तिच्या पायाकडे ते चित्र कॅप्चर करतो की 4 पाय. कदाचित 4 हा अंक दुसरीचकडे कुठेतरी रेकॉर्ड होतो, पायाचा आकार रेकॉर्ड होतो, रंग रेकॉर्ड होतो. त्याच्यानंतर एक न्यूरॉन मध्ये त्या मांजरीच्या फक्त मिशा दखल घेतली जाते, मिशांची. अशा तऱ्हेने एक साधा प्राणी
हा विभागीय स्वरूपात हा वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवला जातो. आता जेव्हा मागचे पुढचे आणि सगळेच न्यूरॉन एकमेकांना जोडलेले असल्यामुळे त्याचे माहितीचं संदेशवहन होतं, माहिती दिली जाते. ती कशी दिली जाते? तर मागचा जेव्हा पुढच्याला माहिती देतो तेव्हा त्याने साठवलेली माहिती सोडून जी माहिती आहे ती दुसऱ्याकडे सोपवतो. पहिल्या माहितीत आपण काय केलं ते त्याला सांगतो आणि दुसऱ्याकडून त्याला परत फीडबॅक मिळतो की मी काय स्वीकारलं आणि त्याचं मी काय केलं, म्हणजे तुझ्या माहितीचं आणि माझ्या माहितीचं मी काय केलं. असं जेव्हा एकसारखे रिबाउंड मारले जातात त्याला सायनॅप्सिस असं म्हणतात. बघा काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक युनिट विशिष्ट माहिती कण स्वीकारतो. जसं फक्त पाय, फक्त मिशी, फक्त डोळे, फक्त रंग आणि पुढे व मागे जोडलेल्या न्यूरॉन्सना त्याची कल्पना देतो व पोचपावती घेतो. हे फार महत्वाचं आहे. एक्नॉलेजमेंट महत्वाची आहे की तुला काय कळलं, मी काय सांगितलं, त्याचं तू काय केलंस, पोचपावती घेतो. या प्रक्रियेला सायनॅप्सिस, हे मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे, सायनॅप्सिस म्हणतात. हा तर पुढे मग ते मांजरीचं उदाहरण दिलंय. तर मांजरीची इमेज तयार होते. त्याच्यासाठी मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकमेकांशी एका विशिष्ट पद्धतीने म्हणजे ग्राफने जोडलेले असतात. आणि म्हणून आपल्याला ती गोष्ट हे फार क्षणार्धात होतं. त्यामुळे मांजर बघूनही मांजर हे कळायला मला वेळ लागतो का? अजिबात नाही लागत. पण ती इमेज तुकड्यात तुकड्यात साठवलेली असते, हे लक्षात ठेवायचं. तर आता हे जे न्यूरल नेटवर्क आहे त्याची कॉपी म्हणजेच AI. हा त्यांनी सेम केलंय. आता संगणकात काय होतं ते बघा. न्यूरॉन्सच्या जागी संगणकात हजारो GPU असतात, CPU नव्हे. पूर्वी जे कॉम्प्युटर होते, जे आपल्याला ज्ञान द्यायचे, ते कसं होतं की टॉप टू बॉटम अशी प्रक्रिया होती. म्हणजे जे ज्ञान आहे डॉक्टरचं ते जसं तसं लोड करून ठेवलंय. डॉक्टरनी उत्तर देण्याऐवजी जर तुम्ही विकार सांगितलात तर त्याच्याशी रिलेटेड औषध डॉक्टरनी सांगितलेलं तिथे जोड तयार आहे, सेट तयार आहे. एका सेटमधला प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या सेटमध्ये तो जोडतो आणि सांगतो की हे उत्तर. त्याला म्हणायचं टॉप टू बॉटम किंवा त्याला म्हणायचं सिम्बॉलिक AI. सिम्बॉलिक अगदी प्राथमिक स्वरूपाचा. पण आता मात्र वेगळं होतं की न्यूरॉन्सच्या जागी संगणकात हजारो GPU, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट, म्हणजे एकमेकांशी बांधले गेलेले आहेत, त्याला ग्राफिक म्हणायचं. ग्राफिक प्रोसेसिंग युनिट आणि खूप असतात आणि त्यांची मेमरी जबरदस्त असते व असे लाखो संगणक एकमेकांना जोडलेले असतात. हं. या GPU चिप्स प्रचंड माहितीचे साठे असतात. कारण माहिती प्रचंड असेल तर त्यातला अंतरीचा जो अनुबंध आहे तो त्याला शोधायचा असतो, ते सोपं जातं. कंटेंट नेटवर्कमध्ये असतात आणि त्या जोडणीतून इमेज तयार होते. इमेज रेकग्निशन हे काय आहे ते ओळखलं जातं. आता पत्रिकेत सुद्धा असंच होतं, लक्षात ठेवा. आपण करतो काय की एखादा विकार झाला तर आपण जणू काही समजतो की याचा संबंध एका जागेशी, एका ग्रहाशी. षष्ठ स्थान विकाराचं स्थान आहे. तर असं मुळात होतच नाही. विकाराचे विभाग वेगवेगळ्या ठिकाणी असतात. व्यावसायिक क्षेत्राचे विभाग म्हणजे ज्योतिषाची खरी सुरुवात ही पत्रिकेपासून होत नाही. ती प्रसंग किंवा प्रश्न इथून सुरुवात होते. आणि तो जर आपल्याला घटक कळलेच नाहीत तर ते जोडणार कसे आपण? म्हणून काय म्हटलंय की पत्रिकेत असेच घडते. प्रसंगातील घटकांचे माहिती कळ वेगवेगळे. तुम्हाला आता पुढच्या 2 पत्रिका आपण बघणार आहोत. वेगवेगळ्या ठिकाणी साठवलेले असतात. आता पत्रिकेत 9 घटक आहेत: ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, दृष्टी, योग, दशा, गोचर आणि वर्ग बल. तर मी काय म्हटलंय, पत्रिकेत असे किमान 9 GPU आहेत. लक्षात ठेवा, कॉम्प्युटरचे GPU ते 9 GPU आहेत. ते दिलेत काय GPU आहेत ते. आणि त्यांचे अनेक उपविभाग आहेत. अनेक. हा म्हणजे नुसतं राशी नाही. राशीची 5 गोष्टी असतात. राशीचं तत्व आहे, राशीचं लिंग आहे, राशीचा अधिपती आहे, राशीचं बोधचिन्ह आहे म्हणजे कार्यप्रणाली आहे. असे प्रत्येकाचे ग्रह, राशी, भाव, नक्षत्र सगळ्यांचे 5 गुण आहेत. म्हणजे 45, 45, 9 × 5 एवढे GPU तर मुळातच आहे उपयोगाचं. हे विखुरलेली माहिती कोण जोडून जोडून म्हणजेच युज, म्हणजेच योग, एकसंघ चित्र समोर येते. तसंच ते आणायचं असतं.
एक चित्र, एक प्रश्न मला एका जागी कळतो, अमुक ग्रह अमुक राशी काय करतो, हे निरर्थक गोष्ट आहे ही. कारण तो तसं एका बिंदूचं माहिती ही कदाचित माहिती या शब्दाला सुद्धा परिपूर्ण नसते. ते ज्ञान तर अजिबात नसतं. पंचमहात गुरु काय करेल असा निरर्थक प्रश्न तुम्ही विचारायचाच नसतो. कारण तुम्हाला ही साखळी जोडायची आहे, याची कल्पना नाही आली, याचं ते द्योतक आहे. युज म्हणजे जोडणे. एकसंघ चित्र समोर होते. आता आपण शब्द काय वापरतो, विवाह योग असं म्हणतो का नुसतं विवाह? विवाह योग युज, विवाह योग, संतती योग, धनयोग, असा प्रत्येक जण ही योग म्हणजे जोडणे हा शब्द वापरतो आपण. पण आपल्यालाच कळत नाही की पत्रिकेत विविध ठिकाणी विखुरलेली घटना जोडाजोडी करून एकत्र आणणे, एक संघ चित्र निर्माण करणे, याला ज्योतिष म्हणतात. एकसारखं आपण विवाह योग संतती योग म्हणतो, पण युज करत नाही. आपल्याला ते कळतच नाही की युज म्हणजे आपलं ज्योतिष आहे. माहिती कण जोडताना आता हे जोडायचे विशिष्ट कणाचे महत्व, म्हणजे समजेल तुम्हाला. प्रसंगात जर तो कण, तो माहितीचा भाग अति महत्वाचा असेल तर त्याला वेटेज वाढतं. बरं, ते वेटेज किंवा ती घटक कुठे वापरायचा, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा कुठे वापरायचा, त्याचं वेटेजही कळलं पाहिजे आणि प्राधान्य क्रमवारी कळली पाहिजे. हा, ती उत्तरासाठी फार महत्वाची आहे. उत्तर चुकले तर महत्व आणि प्राधान्य यांच्या संख्येमध्ये, म्हणजे किती त्याला आपण त्याच्यामध्ये मागे जाऊन बदलावं लागतं, त्याला अल्गोरिदम म्हणतात. ते आपण त्याच्या तांत्रिक प्रकारात नको जाऊया. आता हे करतो का आपण, हे केल्यानेच फक्त ज्योतिष येतं का? तर हो, हे केल्यानेच फक्त फक्त आणि फक्त ज्योतिष येतं. इथून आता आपण प्रत्यक्ष पत्रे बघूया. म्हणजे ही जोडाजोडी, हे जे कनेक्टिव्हिटी आहे, युज आहे, हा जो योग आहे तो पत्रिकेत कशा प्रकारे व्यक्त होतो. असं होत नाही की केंद्रयोग झाला, षडाष्टक झाला, नवपंचम झाला, दृष्टी असली, भावाचं आधिपत्य मिळालं. हा एक ज्योतिषशास्त्रीय जोडाजोडी आहे. आणखीनही एका प्रकारे हं, सम का- कार्यतरंग ज्यांचे सारखे असतात ते जोडले जातात, एकत्र येतात, कारण त्यांना कार्य करायचं आहे. कार्यतरंग रेझोनंट होतात. एका कार्याला पोषक गुण एखाद्या ठिकाणी असतात, दुसऱ्या ठिकाणी असतात. त्यांच्यात काही ज्योतिषशास्त्रीय योग होण्याची गरज आहे का? नाहीये. तो कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणजे माझ्या मनगटावर घड्याळ असेल तरच मला टाइम कळतं आणि भिंतीवर लावलं असेल तर कळत नाही, असं तर काही होत नाही. कारण मी मुळात टाइम घड्याळ याच्याशी रेझोनंट झालेलं आहे, माझ्या गरजेनुसार, म्हणजे प्रसंगानुसार किंवा प्रश्नानुसार. तर आता आपण प्रत्यक्षात त्या पत्रिका मांडूया, म्हणजे तुम्हाला समजेल की हे सगळं आपण AI, बुद्धिमत्ता म्हणजे मानवी बुद्धिमत्ता, यातनं नेमकं कसं करतो. हो. आता अगदी जातक समोर येतो, तो आयदर तुम्हाला प्रश्न विचारतो की या क्षेत्रात मी जाऊ का, हं, किंवा घटना सांगतो, बरोबर, किंवा तुम्हाला माहित असतं. तर या तिन्ही केसमध्ये पत्रिकेत ते चित्र कसं उमटलंय याला ज्योतिष म्हणतात. आयदर तो सांगतो की मी अमुक क्षेत्रात आहे पण म्हणावं थोडा व्यवसाय चालत नाहीये असं सांगतो, किंवा तुम्हाला विचारतो की मी आत्ता ठरवतोय की कुठला व्यवसाय करावा, तर ते धागेदोरे कसे शोधायचे, त्याचे उदाहरण, दोन्ही उदाहरणं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. हे पहिलं उदाहरण बघा. मी तुम्हाला तिथे ते कर्सर घेतो, म्हणजे तुम्हाला अगदी अगदी बारकाईने आपल्याला समजतं. म्हणजे इतकं बारकाईने की फोटोग्राफ काढून जेवढी ती घटना, जेवढा तो प्रसंग, जेवढी ती जागा तुम्हाला कळणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त चांगलं ह्यातनं कळतं. आता इथे बघा काय झालंय ते, की हा माणूस, त्याचं 18 जानेवारी 1954, 4:38 आनंद, गुजरात मधली जागा आहे. इथे त्याचा जन्म झालाय. तुम्ही तुमच्या तपशील काढू शकता पत्रिकेचे. पण इथे चौकोन आहे, राशी ग्रह आणि त्यांचे अंश सगळं दिलेलं आहे. तर किती सोपं आहे बघा. तो स्वतःच, आता तो माझ्याकडे आला तेव्हा त्याला त्या क्षेत्रात जायची इच्छा होती. आज तो गेलाय, त्याची 28 ऑफिसेस आहेत.
भारतामध्ये 23 ऑफिस आहेत आणि परदेशात 5, म्हणजे प्रचंड यशस्वी झालेला माणूस आहे. क्षेत्र काय? लॉजिस्टिक्स. काय करतो? तर बोटींच्या माध्यमातून लॉजिस्टिक्स, शिपच्या माध्यमातून, शिपमेंट असे ज्याला म्हणतात, शिपच्या माध्यमातून औषधांचं इकडून तिकडे ने आण करतो. की चायनामधनं औषधाचा अर्क उचल, एपीआय म्हणतात त्याला, हा, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. ते एपीआय उचल, ज्याला ज्या कंपनीला ज्या देशाला हवे तिकडे, असं ते ने आण चालू असते. तर लॉजिस्टिक्स म्हणजे काय हे माहीत नसेल तर मला ही पत्रिका कधीच सोडवता येणार नाही. मी सगळे ज्योतिषातले ग्रंथ वाचले, सगळं तरी कळणार नाही. तर पहिलं विश्लेषण करायचं व्यवसाय किंवा प्रश्नाचं. लॉजिस्टिक्समध्ये प्रवास आहे 100%. हा, प्रवास आहे तो मला प्रवास दर्शक गोष्ट मला दिसली पाहिजे. ती जड आहे कारण बोटी आहेत. ती बोट लोखंड आणि लाकडाची आहे. मग तो कुठला ग्रह? तर तसं मी तुम्हाला खाली दिलाय की बघा, व्यवसायाचं स्थान, व्यवसाय दर्शक, सोर्स ऑफ इन्कम सुरू होण्याचं स्थान हे आहे. म्हणजे कुठे आहे सोर्स ऑफ इन्कम? काय आहे? तर इथे प्लुटो आहे, तो थोडासा आत्ता मागे ठेवा, त्याचा संदर्भ घ्यायचा आहे आपल्याला. हा रवी आहे. हा, अधिपती रवी आहे. ग्रह असल्यावर त्याचं महत्व खूप जास्त असतं. परंतु इथे प्लुटो सारखा ग्रह आहे, त्याला थोडंसं कमी महत्व देऊन मागे ठेवलं आपण. पण हे करावं लागतं. हर्षल नेपच्यून प्लुटो की पर्टिक्युलरली प्लुटो, पण तो व्यक्तिगत पत्रिकेत कितपत वापरायचा याचा अंदाजच नाही खरं ज्योतिषाला आलेला. तर रवी ह्या माणसाचा सोर्स ऑफ इन्कम कुठे बसलाय? इकडे बसलाय, प्रवास स्थानामध्ये आहे. एक, प्रवास स्थानामध्ये आहे. दोन, तो पृथ्वी तत्वाच्या राशीत आहे. हा, तो व्यवसाय करतोय असं का म्हणायचं? तर हे जे तृतीय स्थान आहे ते द्वितीयाचे द्वितीय आहे. म्हणजे इथून भरपूर पैसा मिळतो. म्हणजे व्यवसायजन्यता इथे दोघांकडे येते. हा, नोकरीचा प्रकार इथून येतो आणि सोर्स ऑफ इन्कम कसा इन जनरल इथून बघाय. सोर्स ऑफ इन्कम प्रवास स्थानात आहे. हा, पुढे काय म्हटलंय? प्रवास म्हणजे तृतीय, सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर नियमबद्ध हालचाल, म्हणजे कायद्याला धरून. हा, एंट्रीचं त्यांच्याकडे डॉक्युमेंट लागतात एखाद्या 15 दुसऱ्या देशात जर जाताना. तर नियमबद्ध हालचाल, रिदमिक मुवमेंट्स म्हणजे रवी. तर स्वतः रवीचा आहे, तो दशमेश रवीचा आहे. आता हे धागे उचलतो हे लॉजिस्टिक्स मधले मी, हालचाल रवी. आता जसं मी म्हटलं, कॉम्प्युटरमध्ये एआय मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ती माहिती साठवली जाते आणि ती एकसंध केली जाते जीपीयूनी. मानवी मेंदूत वेगवेगळ्या न्यूरॉन्स मध्ये ती माहिती असते, ती एकत्र आणली जाते आणि ज्ञान निर्मिती होते. युज. आता इथे युज काय? तर रवी प्रवास स्थानात आहे. त्याच्यानंतर नियमबद्ध हालचाल करणारा तो रवी आहे. हा, आता त्याच्यानंतर अनुबंध, म्हणजे कारण नॅचरली वस्तू घेणे, उचलणे, दुसरीकडे नेऊन ठेवणे, सगळ्यांकडे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. अनुबंध किंवा करार हे सुद्धा हे स्थान आहे अनुबंधाचं. इंटरॅक्शन, शेजारी बघतो, कॉन्ट्रॅक्ट बघतो. तर अनुबंध आणि करार तृतीय स्थान. म्हणजे हे सगळे घटक मिळत आहेत मला. त्याच्यानंतर बोट. बोट तर महत्वाची आहे. शिप, शनी, का तर लाकूड आणि लोखंडाची आहे. शनी कुठे आहे? इथे आहे. तो बलवान आहे. हा, आता तो प्रवासाशी संबंधित आहे का? आहे ना, कारण ती 10वी मकर रास त्याचीच आहे. शनी, लाकूड लोखंड म्हणून शिप, अतिशय बलवान आहे आणि तो परदेशाच्या स्थानात आहे. आता लॉजिस्टिकचा मुळात असं तर जे शिपमेंट हे मुळातच परदेशाशी निगडीत गोष्ट आहे. त्यामुळे परदेश सापडला, बोट दिसली, उच्चतर म्हणजे बलवत्तरपणा दिसला. तो आता हे मी बांधून जीपीयू कसे बांधतात एकमेकांना तसं बांधून घेतोय मी. व्यापारी व्यवहार, व्यापारी म्हणजे वृत्ती. हा, पृथ्वी तत्व हे आहे ना, पृथ्वी तत्व इथे ऑलरेडी आलेलं पृथ्वी तत्वाचं कारकत्व आहे. त्याच्यानंतर परदेशाशी संबंध, व्ययस्थान, ते दाखवलं मी आता तुम्हाला. भरपूर पैसा. आता भरपूर पैसा या स्थानावर म्हणजे द्वितीय वर्ण शुक्रावर नाही. बघ, असं आहे ना की इथे नॅचरल राज शुक्राची असते. शुक्र मुबलक भरम, खूप पैसा म्हणजे शुक्र. तर रवी आणि शुक्र यांच्या अंशात्मक युती आहे. खरं सांगायचं तर रवी, राहू, शनी आणि शुक्र आणि बुध सगळ्यांची युती आहे. पण शुक्र 1 अंश आणि रवी 4 अंश, छान युती झाली. मग शुक्राने युक्त रवी,
त्यामुळे तो भरपूर पैसा त्याला मिळाला. आता या माणसाच्या 28 शाखा आहेत, 23 भारतात आहेत. शाखा म्हणजे काय? आपल्याला प्रश्न काय विचारायचा आहे ज्योतिषात? असं काहीतरी भराभर विचार नाही करायला सुरुवात करायचा. ऑफिसचे मेन हेड ऑफिस, ऑफिसचे ऑफिस. तर ऑफिस म्हणजे हे स्थान दशम, दशमाचे दशम म्हणजे हे स्थान म्हणजे ब्रांचेस. मग ते वृषभ ह्या भरपूर पैसा देणाऱ्या मुबलकता दर्शक राशीमध्ये गुरु आहे. तो गुरु आहे आणि तो धनेश आहे, धनेश. तर हे जे धन आहे ते ब्रँचेस, अनेक शाखा. रास पण मिळाली, तो धनेश पण आहे. बरोबर, तो इथे गुरु पण आहे, वृद्धीचा कारक थोडक्यात म्हणजे. त्यामुळे ह्या माणसाच्या आयुष्यात जे जे घडलंय ते अचूकतेने. पण तृतीय स्थान, व्ययस्थान, सप्तम स्थान, आता तो करतो व्यापार व्यवसाय जे लॉजिस्टिक्स ते औषधाबद्दल आहे. तर औषध ही गोष्ट आहे ना, ती शनीची, राहूची. शनी म्हणजे केमिकल्स, औषधं म्हटल्यावर बायोकेमिकल्स आलीच. केमिकल्स, एपीआय, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, तो राहू ते औषधाचाच भाग आहे. राहू. आणि प्लुटो म्हणजे बायोकेमिकल्स म्हणजे परत एकदा औषधं. मग होतं काय माहितीये का, की हा शनी, प्लुटो, राहू एकमेकांशी औषध ह्या कार्यप्रणालीने किंवा कार्यतरंगाने एकमेकांशी बांधले गेलेत. त्यांच्यात योग होण्याची जरूर नाही, त्यांना एक कार्य करायचं आहे. औषधाचे कार्य असेल तर प्लुटो, शनी आणि राहू त्याला मदत करणार, हे नक्की. आता प्लुटो दशमात आहे म्हणजे प्रश्नच येत नाही. शनी परदेशाच्या स्थानात आहे, प्रश्नच येत नाही. राहू रवीची युती आहे, प्रश्नच येत नाही. राहू पराक्रमात आहे. म्हणजे जे ग्रह आपण डॉटेड माहिती होती, जी वेगवेगळ्या ठिकाणी लपली होती, ती खडानखडा माहिती ही पत्रिका तुम्हाला देत आहे. आणि त्याची जोडाजोडी केली तर तुमच्या लक्षात येतं की लॉजिस्टिक्स, ते सुद्धा औषधांचं, ते सुद्धा परदेशात शिपमेंट, परदेशाची, याच्याबद्दल शंका घ्यायला जागाच राहत नाही. कारण 5 ठिकाणी ती माहिती जर जोडता आली, 5 ठिकाणचं, 5 GPU जर तुम्ही वापरलेत, तर तुम्हाला खात्री देता येते की असंच काहीतरी. या माणसाचं तेव्हा व्यवसाय वेगळा होता, बँकेत नोकरी करत होता. तो का करत होता ते नंतर सांगेल. त्याला लॉजिस्टिक्समध्ये जायचं होतं, मग त्यांनी एका कंपनीत लॉजिस्टिक्सच्या नोकरी केली, अनुभव घेतला सुरुवातीला 2-3 वर्ष. आणि आज हा माणूस 28 ऑफिसेसचा लॉजिस्टिक्स मधला एक अग्रगण्य माणूस आहे. हं? तर याचा अर्थ ही पत्रिका लक्षात येत आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? तर विखुरलेली माहिती, समतरंग, कार्यप्रणालीची समानता, उद्देशाची समानता यांनी जोडले जातात. आणि त्या कणांना जोडून जे एकसंध चित्र निर्माण होतं, जे युज आहे, त्याला ज्योतिष म्हणतात. म्हणून त्याला योग म्हणतात. हं? व्यवसाय योग असं म्हणतात त्याला. तो योग दिसतच नाही, तुम्ही फक्त दशम बघाल, फक्त असं नाही चालणार करून. तर त्याचे धागेदोरे, रवी प्रवास होता, त्यातला प्रवास हा मुद्दा कळीचा मुद्दा आहे. आपण ज्याला मगाशी म्हटलं बघ, वेटेज आणि प्रायोरिटी. तर वेटेज आणि प्रायोरिटी दोन्ही प्रवास या मुद्द्याला आहे. कारण कशानेही प्रवास केला तरी इथे प्रवास आहे, म्हणजे विमानाने करा, बोटीने करा, चालत करा, कारने करा. पण महत्वाचा प्रवास आहे लॉजिस्टिक्समध्ये. आता हा शिपमेंट करतोय, तर तुम्ही दुसरेही काय करू शकता, म्हणजे ट्रकनी सुद्धा सामान नेऊ शकता. मग त्यात परदेश दिसणार नाही. विमानाने सुद्धा इकडून तिकडे माल जातो. पण इथे प्रवास हा कॉमन आहे आणि म्हणून प्रवास, पहिला शब्द घेतला प्रवास. हे शब्द आहेत ना, नियमाबद्ध हालचाल, हे दुसऱ्या क्रमांकावर ते प्रायोरिटी आणि वेटेज अशा अर्थाने आहे. आणि त्यात तुम्हाला एकही ग्रह बाहेर गेलेला दिसणार नाही, एकही ग्रह विचित्र वेगळी माहिती देणार नाही. म्हणजे ही पत्रिका एका दिलाने, एका धारणेतून त्याला लॉजिस्टिक्समध्ये उत्तम यश येईल असं खात्रीपूर्वक सांगते. असं ठाम मार्गदर्शन देता आलं, असं ठाम भविष्यविधान करता आलं, तर तुम्ही चांगले ज्योतिषी आहात. किंबहुना मला लॉजिस्टिक्स करायचं आहे, तर मग मला पत्रिका उलगडल्यावर कुठे बघायचं आहे, याचा 80% आराखडा तुमच्या मनात तयार व्हायला पाहिजे. तरच तुम्हाला ज्योतिष येत आहे असं समजा. आता ही दुसरी पत्रिका बघा. हा माणूस सहली बरोबर
आपण ज्या टुरिझम टूर कंपनी आहेत, सहलीबरोबर राजस्थानला गेला. तिथे कॅमल राईड, उंटावर बसला आणि तिथे तो पडला. आता तो कुठल्या दिवशी पडला ते सगळं आपण पूर्वी एकदा पत्रिकाही मांडलेली आहे. पण तुम्हाला हे आहे, म्हणजे ब्रेन मधले न्यूरॉन्स आणि पत्रिका यांच्यात माहिती कशी विखुरलेली असते हे सांगतोय मी तुम्हाला. इथे खूप विखुरलेली होती, इथेही विखुरलेली आहे. तर मुळात काय झालं की तो समूहाबरोबर गेला. समूह म्हणजे चंद्र. हा, प्रवासाला गेला, बाहेर गेला टुरिझमला शनी. हा, आता हे दोन ग्रह महत्वाचे झाले. आता हे नवम स्थान संचय हा त्याचा बीजगुण आहे, म्हणजे समूह, संचय. हा, त्याच्यानंतर मौज मजा म्हणजे सुद्धा चंद्र, सहल म्हणजे चंद्र, समूह म्हणजे चंद्र, नवम स्थान म्हणजे, पण तो चंद्र निचरायचित आहे, म्हणजे तो काहीतरी दणका देणार. तोच प्रवासाचा कारक आहे. तिथे शनी आहे. सहलीचं कारकत्व ज्याच्याकडे गेलंय तो शनी इथे आहे. चंद्र शनी समोरासमोर असल्यामुळे, समोरासमोर आहेत एकमेकांना बघतायत एकमेकांचं, आपण ज्याला अन्योन्य योग, अन्योन्य म्हणतो, एकमेकांच्या राशींमध्ये आहेत, अन्योन्य योग आहेत. इथे ते ग्रह पडले. आता तुमचं जर लक्ष फाकलं, मी सांगतोय की जर एआयची पद्धत किंवा ह्युमन न्यूरॉनची पद्धत तुम्हाला कळली नाही तर मग सगळी गडबड होते. आता इथे पहिला शब्द काय महत्वाचा, तो उंटावर पडला ना. म्हणजे काय घोड्यावर पडला का, हातीवर पडला का, नाही ना, उंटावर. तर बघा मी काय खाली दिलाय, उंट. उंट म्हणजे शनी. तर शनी आला प्रवास स्थानात. प्रवास म्हणजे तृतीय स्थान आला तिथे, किंवा शिवाय तृतीय की जो चंद्र आला. समूह म्हणजे चंद्र. नवमस्थान संचयाचे, सहल, ह्या सगळ्यांचं कारकत्व चंद्र शुक्राकडे जातं. उंट म्हणजे शनी उधळला. आता उंट म्हणजे शनी सांगितलं मगाशी, उधळला. उधळतो कोण? उधळणं म्हणजे एक्सप्रेशन आहे. भले ते जोरदार असेल, अग्रेसिव्ह असेल. तो उधळला कोण? एक्सप्रेशन मध्ये कोण बसलाय? मंगळ. नुसता बसलाय म्हणून तो उधळला का? नाही. मंगळाचे अंश 5 आणि शनीचे अंश 8, म्हणजे एकराश्यांतर योग झाला. मग मंगळ शनीमध्ये पेनिट्रेट झाला आणि शनीला माध्यम करून, शनीला सहाय्यभूत धरून तो उधळला. शनी उधळला मंगळामुळे. हा, मंगळ शत्रू राशीने, हे किरकोळ मुद्दे सध्या नका डोक्यात घेऊ. हा, तो नसता शत्रू राशीत तरी तो उधळला असता, कारण शनीचं टूल करून त्या मंगळाने ते केलंय. त्याच्यानंतर तो पडला. आता पुढे काय म्हटलंय, त्याला पाठी जबरदस्त दुखापत झाली, पाठीच्या कण्याला. पाठीचा कणा हा सिंहरास आणि तुळरास. सिंहरास म्हणजे मणके, प्रत्यक्ष त्या हाडाचे मणके, आणि तुळरास ही त्याची लवचिकता. हा, असं दोन प्रकार आहेत. पाच. आणि या षष्ठेश कोण आहे? शुक्र. तो सिंह राशीत आहे. बरोबर आहे. षष्ठामध्ये काय आहे, ते रोगाच्या ठिकाणी राहते, राहू आणि हर्षल आहेत. त्यामुळे त्याच्या महादशांतर्गत राहू इन्व्हॉल्व्ह झालाय. हं? ते ग्रह तेच इन्व्हॉल्व्ह होतात की शनी, चंद्र, शुक्र, राहू, केतू. केतू का होतो? तर राहूच्या ऐवजी केतू येतो, कारण ते समोरासमोर असतात एक्झॅक्टली. आता राहू जर त्याला आजारी पाडणार असेल आणि महादशेत केतू आला तर तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतोच आहे ना त्याला. त्यामुळे या महादशेत काय येत आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. 6 फेब्रुवारीला असं काहीतरी तो तारीख आहे, ती मी पूर्वी सांगितले एकदा. हा, आता चार 4-5 वर्ष झाली त्या गोष्टीला, म्हणजे असं आत्ता आत्ताची घटना नाहीये. जायच्या आधी त्याला वॉर्निंग दिली होती की हे करू नकोस. हं? आता ह्या शुक्राचा काय, म्हणजे तो पाठीच्या कण्याला लागलं, बरोबर आहे. शनीचा शुक्राशी एकराश्यांतर होईल. शनी केंद्रीभूत ग्रह धरा, तो प्रवासस्थानी, तो उंटाचा कारक, तो शत्रू राशीत, तो चंद्राकडे बघतो, चंद्र त्याच्याकडे बघतो. चंद्र सहलीचा कारक, चंद्र समूहाचा कारक, इतके सगळे बांध एका ठिकाणी जोडले गेले. शनीचा शुक्राशी, आता जसं मंगळाचा शनीशी केंद्र योग सुरुवात, शनीचा शुक्राशी मध्यवर्ती आहेच हा ग्रह. शनीचा शुक्राशी एक राश्यांतर, आणि शनीचंद्र अन्य योग, आणि धृती योग अर्थातच समोरासमोर आहे. इतकी कारणं कळल्यानंतर तो उंटावरनच का पडला, सहलीला गेल्यावर का पडला, तो प्रवासात का पडला, त्याला लागलं ते हो, शुक्राच्या पाठीच्या कण्याला का लागलं, तो हँडिकॅप का झाला, हे जर तुम्हाला डॉट्स जोडता नाही आले, हे जर न्यूरॉन्स जी माहिती साठवतात, पत्रिका हे मेंदूच आहे, मेंदूसारखी रचना आहे. एक न्यूरॉन इथे काहीतरी एक माहिती देतो,
आणि जो प्राधान्यक्रमाने न्यूरॉन महत्वाचा आहे त्याला नंबर एकचं महत्व द्यायचं म्हणून उंट म्हणजे शनी. कारण तो अन्य प्राण्यावर नाही पडलेला, पडलाही नसता कदाचित. तर प्रायोरिटी आणि वेटेज दोन्ही कळलं पाहिजे तुम्हाला. आणि जेव्हा कॅप्टन प्लॅनेट कळतो, जसं यातला कॅप्टन प्लॅनेट आहे तो रवी आहे, यातला कॅप्टन प्लॅनेट शनी आहे. हा, तर याचा अर्थच मुळे असा की वेगवेगळ्या न्यूरॉन्समध्ये साठवलेली माहिती मेंदू एकसंध करतो. का तर त्यांची कार्यतरंग म्हणजे त्याची व्हायब्रेशन कार्याची, ऍक्टिव्हिटीची कार्यतरंग समकक्ष म्हणजे रेझोनंट होतात. ते पत्रिका सांगत असते की हा रेझोनन्स बघा, हे समकक्ष असणं बघा, म्हणजे ती घटना जोडली जाईल आणि घटना एका ग्रहस्थितीने, एका राशीने, एका ग्रहयोगाने किंवा एक अमुक्याचा अधिपती आहे असं होत नाही. तेव्हा असं पाठांतर निरर्थक आहे की ह्या पत्रिकेत शनी आहे ना, शनी तो राजयोग ग्रह आहे बघा. तो दुसरं काहीतरी द्यायचं तर देईल ना फायदा, पण तो उंटा आहे, प्रवासाचा नियश, अमुक जे कारणे त्यांनी पाडणार का नाही पाडणार, पाडल्यानंतर त्याची नोकरी जाणार का नाही जाणार, जाणार ना. मग शनी राजयोगकारक असून, नवमा दशमाचा कारक असून नोकरीत काहीच नाही, 5 वर्ष घरी बसलाय तो, हँडिकॅप झालाय. हं? याचा अर्थ उगाच नको ते नियम पाठ करू नका. आता वृषभ लग्नाला शनी बलवान आणि वाईट कुठला ग्रह असं म्हटलं झालंय. पारंपरिक शास्त्रात काय सांगितलंय की गुरु अतिशय वाईट. हा, का तो नवम अष्टमी शनी लाभेश आहे. हा, आता हे जर तुमच्या डोक्यात ज्ञान बसलं तर खरी फॅक्ट अशी आहे की हा मोठ्या प्रमाणात हँडिकॅप झाला होता, त्याला बाहेर काढलाय तेच गुरुनी काढलाय. ते का बाहेर काढलाय? तो गुरु आहे स्वराशीचा, तो लाभस्थानी आहे म्हणून वाईट किंवा त्याचं आधिपत्य सोडून द्या. ते गुरुची पाचवी म्हणजे क्रिएटिव्ह दृष्टी शनीवर आहे. कॅप्टन शनीला वाईट घटनेचा जो कारक ग्रह आहे त्याला गुरु बघत असल्यामुळे आता तो बऱ्यापैकी पाय सोडून, गुडघ्याखाली पायाचा वाक सोडून, गुडघ्याखाली असं अजूनही हँडिकॅप्ट आहे, म्हणजे गुडघा म्हणजे हिरास. हे बघा सगळं अजूनही ते दिसतं, गुडघ्याखाली आता थोडासा हँडिकॅप्ट आहे. परंतु काही काय म्हणतात त्याला क्रच वापरून तो थोडी हालचाल करू शकतो घरातल्या घरात. हे का झालंय? तर याचा अर्थ गुरुच्या या दृष्टीमुळे. म्हणजे पारंपरिक नियमात तुम्ही अडकलात तर ना तर तुम्हाला गुरु बरं करतोय असं वाटेल, हं? आणि ना तर तुम्हाला शनी वाईट करतोय असं लक्षातच येऊ शकत नाही तुमच्या. आता ह्याच्यात हे असं का होतं? हं? हे तुम्हाला बघायचं आहे. तिसरी क्लिप त्या देतो तुम्हाला, तिसरं एक दाखवतो काय होतं ते लक्षात घ्या. बघा, दोन प्रकारची गती ग्रहांना असते. स्पिनिंग स्वतःभोवती फिरत असतात. त्यातनं शास्त्रीय दृष्ट्या सेंट्रीफ्युगल फोर्स निर्माण होतो आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज गोळा करतात, कारण ते रोटेट होत असतात, फिरत अंतरिक्षामध्ये फिरत असतात. त्याचे ते कॉस्मिक वेव्हज ते कलेक्ट करतात, स्वतःभोवती फिरतात आणि प्रक्षेपित करतात. ग्रहण करणे आणि हनन करणे म्हणून त्यांना ग्रह असं म्हणतात. फक्त ग्रहांना असल्याने हे दोन दोन गती आहेत. इतर घटक वापरून राशी, नक्षत्र म्हणा, किंवा दृष्टी योग जे काय आहे ते सगळे फीचर्स हे ग्रहांचे आहेत, लक्षात ठेवा. इतर घटक वापरून ते पत्रिकेत विशिष्ट पॅटर्न, आता आपण बघितलं बघा त्या पॅटर्न कसा ग्रहांचा तयार झाला, दोन प्रकारे झाला. ज्योतिषशास्त्रीय एकादशांतर किंवा असे योग झालेत का, केंद्र योग झाले का हे बघावं लागतं. पण कार्यतरंग समकक्ष होणं, रेझोनंट होणं, हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. मी जर इलेक्ट्रॉनिक्स बद्दल बोलत असेल तर मंगळ आणि हर्षल एकमेकांना मदत करणार हे बघण्याची गरज नाही, पत्रिकेत ते मदत करतायत हे गृहीत धरा तुम्ही. मग हर्षल हर्षलाच्या ठिकाणून मदत करतो, तो राशीत कुठल्या आहे, भावात कुठल्या आहे, तो मदत करेल. कारण इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स हे दोघांची फील्ड आहे. हं. त्याच्यामुळे पॅटर्न तयार करतात व तो ओळखणे, हा पॅटर्न ग्रहांनी आता आपण दोन पत्रिकात ओळखला, त्याला ज्योतिषमती ऍस्ट्रॉलॉजिक म्हणतात. पारंपरिक ज्योतिषात नियम ठरलेले आहेत. ते ठोकळा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवून आपल्या केलं तर कधीतरी बरोबर येतं सुद्धा. मग लोक म्हणतात नाही नाही आम्ही सांगतो त्यांनी बरोबर येतं. पण एक तर तू तपशील काही सांगत नाही, इष्ट अनिष्ट, चांगलं वाईट, वैवाहिक जीवन तुझे फार काही चांगले नाही. यांनी काय झालं?
नेमकं काय होईल तर हे सांगता येत नाही. आणि ते का सांगतोय याच्यात तो जो नियम आहे तो सोडला तर बाकीचे अनुबंध मी काय पाहिले ते सांगता येत नाही, का तो पाहतच नाही ते अनुबंध. त्याच्यामुळे पॅटर्न तो बघतच नसतो. हा. हा. आता हे सगळं दाखवलं प्लोटो, आता मी एक्सप्लेन पण केलं तुम्हाला की औषधांची प्लोटोजनी त्या पद्धतीने असं म्हटलंय बघा, औषध हा कॉमन धागा वापरून म्हणजे कार्यतरंग वापरून शनी प्लुटोशी जोडला गेला. त्यातून तो दशमाला मुक्त होतो. बरंच काय आता सांगितलं मी तुम्हाला. आता प्रचंड माहितीचा साठा गोंधळात टाकतो जर पॅटर्न लक्षात नाही आले तर. पॅटर्न आले तर ती माहिती अर्थपूर्ण होते. तर पॅटर्न शोधणे याला GAI म्हणजे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. तो जनरेट करतो ना. जनरेटिव्ह आर्टिफिशियल उदाहरण. आता हे का करावं लागतं, कारण राशीला एक घटक नाही आहे ना. राशीला तत्व आहे, अग्नितत्व, वायू तत्व, राशीला तत्व आहे, राशीला लिंग आहे, स्त्री का पुरुष. आत्ता मी काय वापरायचं आहे. राशीला तत्व आहे, लिंग आहे, कार्यगुण आहेत. ज्याला आपण बीजगुण असं म्हणतो, कार्यगुण असं म्हणतो. अधिपती आहे, तो कसा वागेल, त्याचा अधिपती कुठे पडलाय. अधिपती आहे, चरत्व आहे, चर स्थिर द्विस्वभाव. हे 5 संदर्भ असतात व त्यातील आत्ता कोणता ऍप्लिकेबल आहे. या पॅटर्न ही पॅटर्न घटना स्वतः सुचवत असते. लॉजिस्टिक स्वतः सांगतं की आता कुठले पॅटर्न तुला ओळखायचे, कुठे जायचं आहे इथून पुढे, हे स्वतःहून सांगत असतं. आणि त्याच्यामुळे प्रवासच आहे तर तो परदेशात आहे म्हटल्यावर मला तिकडे नजर गेली पाहिजे. याला म्हणायचं ते काय ऍप्लिकेबल आहे. हा पॅटर्न घटना स्वतः सुचवत असते. इतकं सगळं जर तुम्हाला नीट कळत असेल तर तुम्हाला तुमची उत्तम प्रगती होईल. तेव्हा कायमचं लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो की जर तुम्हाला ज्योतिष येत आहे कसं ओळखायचं. हा, कधीतरी मी सांगतो ते बरोबर आलं, मी त्याला उपासना सांगितली त्यांनी फळ मिळावं. पण त्याला माहित नाहीये की मी उपासना का सांगितली, त्याचंच फळ का मिळालं, दुसऱ्याला का नाही मिळालं, जर इतकं जर कारण तर्काने ते मानलेले धागे नसतात. तो अनुभवाने सांगतो की बहुतेक असं कर बाबा. तर त्याच्यामुळे तर्क सांगता येणे एखाद्या गोष्टीच्या मागचा. पत्रिका उघडायच्या आधी तो जे सांगतोय त्यात मला पत्रिकेत काय दिसणं अपेक्षित आहे हे तुम्हाला आधी सांगता येणं आराखडा. मी पत्रिका बघायच्या आधी 80% माझ्या मनात कल्पना चित्र सगळ्या असं असणार, असं असणार, असं असणार, ही महादशा असणार, हे चित्र तयार होतं का. आणि मग प्रत्यक्ष पत्रिकेत ती जोडाजोडी सोपी होते. आणि जो शिकवतोय त्यांनी ह्या डॉट्स जोडण्याची कला आहे ती तुम्हाला शिकवायची आहे. खरं म्हणजेच काय की क्लास चालू असताना प्रत्यक्ष तुमच्या दे तुझी विद्यार्थी आहे क्लासमधला, क्लास चालू आहे, तो क्लासचा विषय आहे, तो विद्यार्थी म्हणतो सर मग माझी पत्रिका घ्या. वा योग सांगताय ना, माझी पत्रिका घ्या. तर असं घेण्याची धाडस, असं आव्हान स्वीकारण्याची हिंमत जर एखादा तुमचा शिक्षक दाखवत असेल तर समजा की ह्याला ज्योतिष येत आहे, ते खरं झालं पाहिजे. अर्थात नुसतंच आव्हान स्वीकारलं आणि त्यानंतर भुईसा पाठ. तो जातक फीडबॅक देतो, विद्यार्थ्याला कळतं की मी मांडलेल्या पत्रिकेत सरांनी सांगितलं झालं का झालं नाही. पण ते जर वारंवार व्हायला लागलं, 70-80% वेळा क्लासमध्ये सांगितलेली गोष्ट टॅली झाली, जातकांनी तसे फीडबॅक टाकले, ते फीडबॅक जर शिक्षकांनी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले तर नक्की समजा की जगात कुठेही शोधाशोध करण्याची गरज नाही. हा समोर दिसणारा माणूस जो क्लासमध्ये हिमतीने आव्हान स्वीकारून माझी पत्रिका डायरेक्टली मांडतो, डायरेक्टली पूर्वी शिकवलेले नियम का त्याला लागू पडले हे समजावून सांगतो. लॉजिक की मी सांगितलं होतं तसंच झालं का नाही याच्यात. आणि मग त्याचं कन्क्लुजन काढतो, भविष्य विधान करतो. आणि जातकाला आणि त्या स्टुडंटला सांगतो की याचा फीडबॅक आपल्याला घ्यायचा आहे. तू इथे ग्रुपवर आहेस, मी पण आहे, तो जातक आहे, त्याला विचार आणि घटना घडली का घडली नाही त्यामुळे सांग. अशी अॅक्युरेसी ज्याला 80% देता येते तो शिक्षक म्हणून सर्वोत्तम आहे. सर्वोत्तम याची खात्री बाळगा. आज बऱ्याच दिवसांनी मी युट्यूबवर हे टाकतोय तर तो व्हिडिओ अर्थातच थोडासा मोठा झाला. पण तुम्हाला जो पॅटर्न समजायला पाहिजे की माहिती विभागीय स्वरूपात तुकड्या तुकड्यात घटना, प्रश्नाचे घटक, किंवा एखादं आपल्याला तो विचारतो मी अमुक करू का, याचे घटक विखुरलेले असतात. आणि त्या विखुरलेल्या घटकांचा अनुबंध निर्माण करणे, कॉम्प्युटरच्या परिभाषेत, AI च्या परिभाषेत पॅटर्न शोधणे,
हां, बरोबर. आणि पत्रिकेत तो रेप्लिकेट करणे म्हणजे पत्रिकेची ग्रहस्थिती त्याला जोडणे, या तीन गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. त्या करता आल्या तर तुम्हाला ज्योतिष येऊ लागलं. आणि पत्रिका बघायच्या आधी ह्या पॅटर्नची तुम्हाला मनात कल्पना आली आणि पत्रिका उघडल्यावरती तशीच बहुतांश तशीच कल्पना साकार झाली, तर तुम्ही निष्णात उत्तम खूप चांगले ज्योतिषी झालात असं म्हणायला वाव आहे. तर तुमचा प्रवास आता निष्णात ज्योतिषी यासाठी व्हावा, यासाठी विनामूल्य विनामूल्य मी तुम्हाला सर्वांना ही क्लिप दिली. घाई करते बघू नका, हे असं उथळ ज्ञान नाही आहे की बघितली क्लिप, 5 मिनिटं बघितली, 10 मिनिटं बघितली, काही नाही येणार तुम्हाला. संपूर्ण क्लिप जेव्हा तुम्ही 4-5 वेळा बघाल तेव्हा तुम्हाला पुढची पत्रिका सोडवताना त्याचा फायदा होईल, याची मी तुम्हाला खात्री देतो. वरवरचं शिकायचं, नियम शिकायचे, पाठ करायचे, ते चिकटवायचा प्रयत्न करायचा, असं ज्योतिष हाती काही लागत नाही त्यात. तर हे मी सांगतोय, कळकळीची विनंती करतोय त्याप्रमाणे तुम्ही ती क्लिप 5 वेळा शांतपणे बसा, पाहिजे तर त्याच्या नोट्स काढा. आणि तुम्ही काय करणार आहात, पॅटर्न कसा फॉलो करणार आहात ते लिहून काढा. तुम्हाला त्याचा अद्भुत फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी माझे 56 वर्षाच्या व्यावसायिक अनुभवातनं, व्यावसायिक अनुभव 56 वर्षाचा मी तुम्हाला सांगतोय. तर या माझ्या प्रेमापोटी दिलेल्या सल्ल्याचा आदर करा, विश्वास ठेवा आणि तुमची जबरदस्त प्रगती घ्या, उन्नत व्हा, ज्योतिषशास्त्रात उन्नत व्हा आणि शास्त्राची प्रतिष्ठा सुद्धा 7व्या आसमानापर्यंत उंच घेऊन जा, अशी विनंती करतो आणि इथे मी थांबतो. नमस्कार.